झी मराठी, चर्चाही होणारच. कुंभोज येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नूतन इमारतीतील ऑपरेशन थिएटरमध्ये भिंतीवरील फरशा ढासळल्याची धक्कादायक घटना समोर आली. नव्यानं सुमारे 3 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या इमारतीत अशी अवस्था झाल्यानं नागरिकांच्या मध्ये तीव्र नाराजी व्यक्त होते. निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे रुग्णाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला. या इमारतीला वाली कोण असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जातोय. परिणामी सदर इमारतीच्या निकृष्ट दर्जाच्या बांधकामाच्या फरशा गेल्या 3 महिन्यापासून ढासळत आहेत. या गोष्टीकडे लोकप्रतिनिधींचं दुर्लक्ष का आहे असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांच्यातून होतोय. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार ऑपरेशन थिएटर सारख्या संवेदनशील विभागात भिंतीवरील फरशा सैल होऊन खाली पडत आहेत. यामुळे डॉक्टर, कर्मचारी व रुग्ण यांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. संबंधित ठेकेदारांवर तात्काळ कारवाई करून कामाची चौकशी करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. दरम्यान जिल्हा आरोग्य अधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तसेच अनिरुद्ध पिंपळकर यांनी कुंभोज येथील आरोग्य केंद्राला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिल्याची माहिती आहे. दोषी आढळल्यास संबंधित ठेकेदारांवर कडक कारवाई करण्यात येईल असे संकेत त्यांनी दिले. नागरिकांच्या मते शासनाकडून कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या आरोग्य सुविधांची अशी दुरावस्था होणं ही गंभीर बाब आहे. प्रशासनाने तातडीने दुरुस्ती करून सुरक्षित वातावरण निर्माण करावं अशी मागणी आता जोर धरते आहे. कुंभोज प्रतिनिधी विनोद शिंगे.